नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या 7व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोणताही व्यवसाय म्हटलं तरी वेळेचं महत्त्व तुम्हाला माहीतच असेल. कारण कोणताही व्यवसाय जर आपल्याला करायचा आहे, तर योग्य वेळेस योग्य निर्णय झाला पाहिजे. त्यावेळेसच किंवा योग्य निर्णय झाल्यावर ती योग्य ॲक्शनही झाली पाहिजे. त्यावेळेसच आपला बिझनेस किंवा व्यवसाय जो आहे, त्याच्यातून आपल्याला योग्य उत्पादन मिळतं. कारण व्यवसायात वेळापत्रक किंवा वेळेचं महत्त्व जरी पाळलं नाही, तरी फायदा मिळणार आहे तुम्हाला. पण जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि जर वेळापत्रक प्रॉपर जर बनवलं आपण, टाईम टेबल जर प्रॉपर बनवलं, तर जो होणारा जो त्रास आहे व्यवसायातला किंवा मेंटेनन्स जो फार्मचा असेल तुमच्या किंवा कोणत्याच बिझनेसचा मेंटेनन्स जो असेल, तो करण्यासाठी आपल्याला वेगळा काही त्रास लागणार नाहीये. प्रॉपर गोष्टी पद्धतीने होतील. कोणती गोष्ट सुटणार नाहीये. त्यामुळे वेळापत्रक कोणत्याही गोष्टीचं असेल किंवा कोणत्याही व्यवसायाचं वेळापत्रक आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा आपला शेळीपालनातला विषय तोच आहे, की शेळीपालनामध्ये वेळापत्रकाचं महत्त्व काय आहे आणि वेळापत्रक म्हणजे शेळीपालनाची दिनचर्या नक्की कशी असते, हे आपण समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, शेळीपालनाची दिनचर्या या व्हिडिओचा आपला अजेंडा थोडक्यात एवढाच आहे, की वेळापत्रकाचं महत्त्व काय आहे थोडक्यात आणि त्याच्यानंतर शेळीची दिनचर्या कशी असते. आपण शिवार फार्मची दिनचर्या इथे सांगितलेली आहे. आपण या पद्धतीने आपल्या शेडची दिनचर्या करू शकता किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीनं केली तरी चालेल. पण एक तुमच्यासमोर एक आयडिया असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण शिवार फार्मची जी काही दिनचर्या आहे ती तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आपला पहिला मुद्दा मित्रांनो आहे, तो म्हणजे वेळापत्रकाचं महत्त्व काय? जसं तुम्हाला सांगितलं, की शेळीपालन या व्यवसायामध्ये योग्य निर्णय आणि योग्य वेळ, योग्य वेळेस घेतलेले निर्णय आणि योग्य वेळेस ॲक्शन जी घेतो आपण, त्यावेळेस त्या सर्व गोष्टीला या त्रिकुटाला महत्त्व आहे. त्याचं कारण काय? तर साधं एक उदाहरण देतो तुम्हाला मित्रांनो. समजून चला, की तुमच्या फार्मवरची एखादी शेळी हिटवर जर आली आणि जर ती हिटवर आली, पण तुमचं लक्षच नाहीये आणि तुमच्या नजरेतून ती गोष्ट सुटली. तर तुमची शेळी फिट करायला तुम्हाला जमणार नाहीये. तो पर्टिक्युलर जो हिट पिरियड आहे तो मिस होणार आहे तुमच्याकडून आणि त्याच्यानंतर परत शेळी हिटवर येईल. त्याला जेवढा वेळ जाईल, जो काही 21 दिवसाचा वेळ लागतो, 21 दिवस लागणार आहेत आणि त्याच्यामुळे तो मधला काळ वेस्टेज जातो. त्याच्यामुळे ही एक साधी गोष्ट सांगितली. अशा बऱ्याचशा गोष्टीत शेळीपालनात ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्याकडून मिस होऊन जातात. त्यामुळे या व्यवसायामध्ये योग्य वेळेस घेतलेल्या योग्य निर्णयाला खूप महत्त्व आहे. तर तेच आपण आजच्या वेळापत्रकाचं महत्त्व थोडक्यात हेच आहे, की योग्य वेळेस जर एखादी ॲक्शन जर झाली नाही, तर आपल्याला नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर एका आपल्या कामामध्ये शिस्तीचा जर समावेश असेल, तर आपल्या गोष्टी मित्रांनो सोप्या होऊन जातात. कामाचा ताण पडत नाही. एक प्रॉपर रुटीन असल्यामुळे आपण बाकीच्याही गोष्टी करू शकतो. पण जर का ह्या गोष्टीचं रुटीन नसेल, आपल्या व्यवसायाचं काहीतरी रुटीन नसेल, टाईम टेबल नसेल, तर उपयोग होणार नाही. कोणताही व्यवसाय घ्या, कोणता बिझनेस घ्या, कोणती इंडस्ट्री घ्या, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी टाईम टेबल आहे, रुटीन आहे. लोकं जे कामावर येतात त्यांचा एक कामावर येण्याचा टायमिंग असतो, घरी जाण्याचा वेळ असतो, सुट्टीचा काही मधला वेळ असतो. तर ह्या गोष्टी गरजेच्या का असतात? तर त्याच्यामुळे एक प्रॉपर सवय लागते, आपलं रुटीन बसतं आणि हे काम करत असताना आपल्याला बाकीची कुठली गोष्ट मध्ये जरी आली, तरी ते आपल्याला कामातून वेळ काढून बरोबर गोष्टी ॲडजस्ट करून आपल्याला ते बाकीची दुसरी गोष्टही करता येते. त्यामुळे शिस्तीचं खूप महत्त्व आहे या व्यवसायामध्ये. तर आपण डायरेक्टली आता जो आपला पुढचा मुद्दा आहे, तो शेळीपालनाची दिनचर्या याला सुरुवात करूया. तर शेळीपालनाची दिनचर्या आपली नक्की किती वाजता सुरू होते? 5 वाजता सुरू होत नाही. गरज नाहीये सकाळी पहाटे 5 वाजता उठून काम करण्याची. सकाळी 7 वाजता सगळं तुमचं व्यवस्थित सगळं झाल्यानंतर सकाळी 7 वाजता तुमच्या फार्मची सुरुवात होते. फार्मवर तुमच्या घडणाऱ्या, शेडवर तुमच्या घडणाऱ्या गोष्टींची सुरुवात होते. तुमचे प्राणी ते त्याच्या आधीच जागे झालेले असतात. आवाज करत असतात. लहान करडं तुमच्या फार्मवर ओरडत असतात. जेव्हा तुम्ही फार्मवर जाल, तेव्हा तुमची एक मधल्या वयाची करडे जे आहेत 6 महिन्याचे असतील किंवा जर मोठे प्राणी आहेत, ते असे मस्तपैकी पहुडलेले असतात, बसलेले असतात एकत्र जवळ येऊन. तर हे दृश्य तुम्हाला दिसेल आणि लहान करडं जर तुम्ही पाहाल, तर नुसती ती इकडे-तिकडे पळत असतात. त्यांच्या कप्प्यामध्ये आवाज करत असतात, ओरडत असतात, कारण त्यांना भूक लागलेली असते, पहिली गोष्ट म्हणजे. लहान करडांना आपण रात्री दूध पाजलेलं असतं, त्यामुळे सकाळी त्यांना भूक लागलेली असते. त्यामुळे हा त्यांचा वेळ झालेला आहे दूध पिण्यासाठी. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, लहान सगळ्यात पहिली गोष्ट फार्मवर गेल्यावर, लहान करडे जेव्हा तुम्हाला ओरडताना दिसतील, त्यांचा कप्पा तुम्हाला उघडायचा आहे आणि त्या सर्व लहान करडांना शेळ्यांच्या कप्प्यामध्ये नेऊन सोडायचे. किंवा तुम्ही जरी फक्त तुमच्या कप्प्याचा दरवाजा जरी उघडला, तरी ती करडे जी आहेत ती ऑटोमॅटिकली त्यांच्या आईजवळ जातात आणि दूध प्यायला लागतात. तर ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा सकाळी 7 वाजता पहिली करायची मित्रांनो. करडांना दूध प्यायला सोडलं, की ते ऑटोमॅटिकली शेळीजवळ जाऊन दूध पितात. जर लहान करडं खूप असतील, तर त्यांना शेळीजवळ जाऊन आपल्याला सोडावं लागतं. एवढी गोष्ट आपल्याला करावी लागते. ती गोष्ट करायची आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला आपलं शेड क्लीनिंग करायला घ्यायचं. जर तुमचं जमिनीवरचं शेड असेल,
तर त्याचं साफ-सफाई करणं गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी-सकाळी शेड साफ करायला घ्या. पण त्यावेळेस म्हणजे थोडक्यात जोपर्यंत करडं दूध पित आहेत, तोपर्यंत तुमचं शेड क्लीन करून झालं पाहिजे. जर तुमचं उंचावरचं स्टेज शेड असेल, तर त्याला काही साफ करायची गरज नाहीये. तुमच्या ज्या गव्हाणी वगैरे असतात, चारा ज्याच्यामध्ये टाकतात, त्याच्यामध्ये राहिलेला चारा असेल तो साफ करा. तो क्लीन करून घ्या, की जेणेकरून आपल्याला पुढची स्टेज आहे त्यासाठी ती गव्हाण आपल्याला मोकळी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तुमच्या लहान करडांना सगळ्यांना व्यवस्थित दूध पाजून घेऊ शकता एक साईडला तुम्ही. आता बऱ्याच वेळा काय होतं, एखादी शेळी असते ती करडला दूध पिऊन देत नाही. कारण ती उड्या मारायला लागते. तर त्या शेळीला पर्टिक्युलर एका शेळीला आपल्याला पकडून धरावं लागतं थोडंसं, करडं दूध पेईपर्यंत. एक सुरुवातीचे थोडे दिवस नव्याने डिलिव्हरी झालेल्या शेळ्या अशा करू शकतात, पहिल्या वेताच्या वगैरे. पण रेग्युलरच्या अशा शेळ्या आहेत, की ज्यांची जास्त वेतं झालेली आहेत 2-3, तर त्या शेळ्या व्यवस्थित दूध पाजतात. त्यामुळे काही नवीन शेळ्या असतात त्यांना सवय नसते. त्यामुळे थोडीशी आपल्याला एवढी काळजी घ्यावी लागते ती. तर ही सकाळी 7 वाजता ही गोष्ट तुम्हाला करायची. त्याच्यानंतर पुढची 7 वाजता गोष्ट काय करायची, तर आता तुमच्या सगळ्या करडांना दूध पाजून झालंय, ओके. आता तुमच्या शेळ्यांना तुम्हाला खुराक टाकायचा आहे मित्रांनो. सगळ्या प्राण्यांना तुमच्या खुराक टाकणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुमच्या ह्या गव्हाणी ज्या आहेत, ह्या ज्या गव्हाणी आहेत त्या क्लीन केल्या पाहिजे. त्याच्यात आपला आदल्या दिवशीचा चारा राहिलेला असतो. तो चारा जो आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. गव्हाण क्लीन झाली असेल त्यावेळेस याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांना खुराक टाकायचा आहे. सगळे प्राणी तुम्ही पाहताय सकाळी व्यवस्थित खुराक खात असतात. भूक लागलेली असते प्राण्यांना आणि सकाळी-सकाळी त्या भुकेच्या तावामध्ये त्यांना जर खुराक टाकला, तर तो खुराक चांगला पचू शकतो. त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता सर्व प्राण्यांना खुराक टाकतो. तुम्ही पाहाल सगळे प्राणी फक्त वाट पाहत असतात, काहीतरी समोर टाका आमच्या, आम्हाला ते खायचंय. अशा लेव्हलवर त्यांना भूक लागलेली असते. त्यामुळे सर्व प्राण्यांना त्यांचा योग्य खुराक जो आहे, तो आपण टाकला पाहिजे. याच्यामध्ये पाहताय तुम्ही, आपण सर्व प्राण्यांना पेलेट फीड टाकतोय. जे काही आपलं त्यांचं प्रमाण ठरवलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये पेलेट फीड आपल्याला त्यांच्या समोर टाकायचे. त्यानंतर पुढची 7 वाजता 7चा स्लॉट चाललाय आपला पूर्ण. सकाळी 7 वाजता अजून एक गोष्ट आता खुराक टाकल्यानंतर काय करायचं, जोपर्यंत सगळे प्राणी खुराक खात आहेत, तोपर्यंत आपली जी आजारी शेळी आहे, त्याच्यावर उपचार करायचे किंवा रेग्युलरचा जो टॉनिकचा जो काही डोस असेल प्राण्यांचा कुठला, जर कोणत्या प्राण्याला आपण जर टॉनिक चालू केलं असेल, तर त्याला टॉनिक देणं गरजेचं आहे. कोणत्या प्राण्याला इंजेक्शन किंवा एक औषधं काही पाजायची असतील, तर त्या औषध पाजणं गरजेचं आहे. आता ह्या शेळीला आपण टॉनिक देतोय सध्या. हिला म्हणजे कॅल्शियम देतो हे. कॅल्शियमचा डोस चालू आहे, ह्या शेळीचा प्रेग्नंट आहे. त्यामुळे तिला कॅल्शियम देतोय आपण. तर सकाळी 7 वाजता ही गोष्ट करायची. जोपर्यंत प्राणी बाकीचे खुराक खात आहेत, तोपर्यंत आपण साइड बाय साइड प्रत्येक प्राण्याला जे कोणते प्राणी असतील त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्या प्राण्यांना आपल्याला जे काही टॉनिक असेल किंवा त्यांना इंजेक्शन कोणाला द्यायचं असेल, तर ते देऊन घ्यायचे. प्रकृती पाहायची आपल्या आजारी प्राण्याची आणि त्याप्रमाणे त्याचे उपचार करायचे. कारण ही सकाळी-सकाळी पहिली गोष्ट होणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं जर टाईम टेबलमध्ये ही गोष्ट नसेल, तर तुमच्या लक्षातून निघून जाईल ही गोष्ट, मिस होऊन जाते. त्यामुळे सगळ्या प्राण्यांवर सकाळी-सकाळी पहिली आपली नजर फिरते. हे सर्व काम करत असताना त्यावेळेस आपल्याला कळतं, की अरे खुराक टाकत असताना कळतं, की हा प्राणी जरा शांत दिसतोय. तर आपण जाऊन त्याला चेक करू शकतो आणि त्याचं जो काही आजार आहे त्याच्यावर उपचार करू शकतो. या सर्व गोष्टी होतील. उपचार वगैरे काय करायचे सगळं होणार आहे पुढे जाऊन. पण ह्या गोष्टी आपल्या टाईम टेबलमध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. आता हे झालं सकाळी 7 वाजताचा स्लॉट. त्यानंतर 8 वाजेपर्यंत आता हे 7 ते 8 पर्यंत आपलं काम चालतं. 8 वाजता काय करायचंय? सर्व करडांनी दूध पिलं असेल तुमच्या मित्रांनो, सर्व करडांना आपल्या बाहेर सोडून द्या. उन्हामध्ये बाहेर सोडून द्या. कारण त्यांना उन्हाची गरज आहे. लहान करडांना थोडंसं बाहेर सोडलं ना, की ज्यांनी दूध पिलेलं असतं त्यांचं पोट वगैरे क्लिअर होऊन जातं, गॅस वगैरे क्लिअर होऊन जातो. तर त्यासाठी सगळ्या करडांना आहे तो बाहेर सोडणं गरजेचं आहे. बाहेर सोडल्यामुळं काय होतं, फिरायला लागतात, त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं शरीरातलं आणि हे त्यांचं वय आहे, की त्या वयामध्ये त्यांनी बागडलं पाहिजे, फिरलं पाहिजे. त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये ती ताकद तयार होणार आहे, हाडांमध्ये ती ताकद तयार होणार आहे. त्यामुळे सकाळी आपल्याला उन्हामध्ये त्यांना सोडायचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला शक्य होणार नाही मला माहिती आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बाहेर त्या प्राण्यांना सोडू शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थोडंसं 1-2 तास सगळ्या प्राण्यांना बाहेर सोडणं गरजेचं आहे. तर ही 8 वाजता आपल्याला गोष्ट करायची. त्याच्यानंतर पुढची एक 8 वाजताच अजून गोष्ट काय करायची, करडांना बाहेर सोडल्यानंतर आपण चेक करायचे कोणती शेळी हिटवर आलेली आहे. तर ती शेळी आहे ती करडाला आपण त्या आपल्या बोकडाच्या कप्प्यामध्ये टाकायची. ब्रीडिंगचा जो आपला बोकड असेल त्याच्या कप्प्यामध्ये टाकायची आणि त्या शेळीला फिट करून घ्यायचं. ही गोष्ट आपल्याला सिंपल करायची. कारण ही गोष्ट एक मिस होऊ शकते आपली. त्यामुळे 8चं सेशन आहे. 8 वाजता काय आपण करायचे, करडांना बाहेर सोडलं. त्याच्यानंतर आपण शेळी पाहिली, कोणती शेळी हिटवर आली आणि तिला बोकडाकडून फिट करून घेतले. तेव्हा एकदा करायची आणि संध्याकाळी एकदा करायची. ते पुढे आपण गोष्टी पाहणारच आहोत. तर ही गोष्ट मिस झाली नाही पाहिजे आपल्याकडून. त्याच्यानंतर परत आता 10 वाजता तर काय केलं आपण सकाळपासून शेड क्लीन केलं, प्राण्यांना खुराक टाकला, करडांना दूध पाजलं, शेळी फिट करून घेतली. आता 2 तास तुमचा 2 तास तुम्हाला टाईम मिळेल. तुमचं सगळं काय आवरायचंय ते आवरा. त्याच्यानंतर फ्रेश झालं, सगळं झालं तुमचं, की आता 10 वाजता परत फार्ममध्ये या. 10 वाजता येऊन काय करायचं आपल्याला?
तो तुमची जी लहान करडं आहेत किंवा सगळेच प्राणी थोडक्यात लहान करडं म्हणण्यापेक्षा सगळ्या प्राण्यांना तुम्हाला सुका चारा द्यायचा आहे. सगळे लहान करडं आहेत त्यांना शेडमध्ये पहिलं घ्यायचं. आता बाहेर जी करडं तुमची फिरत होती त्यांना परत शेडमध्ये घ्या आणि तुमच्या सर्व प्राण्यांना सुका चारा खायला टाकायचा आहे. परत सांगतो, सर्व प्राण्यांना सकाळी-सकाळी सुका चारा मित्रांनो टाकायचा आहे. सुका चारा सगळ्या प्राण्यांना टाका कारण थोडीशी थंडी वगैरे असते. त्यामुळे अशा टायमिंगला सकाळी सुका चारा टाकलेला कधीही उत्तम. ठीक आहे, तुमच्या सगळ्या लहान करडांना तुम्ही किंवा लहान करडांना, मोठ्या प्राण्यांना, सर्वांना प्राण्यांसाठी आत घेतलं पाहिजे पहिल्यांदा. सुका चारा टाका. त्यानंतर पाणी जे आहे, तुमच्या पाण्याची भांडी जी आहेत, त्या पाण्याच्या भांड्यांमध्ये व्यवस्थित फ्रेश पाणी टाकलं पाहिजे. पाण्याची भांडी असतील, त्याच्यात लेंड्या वगैरे पडल्या असतील, तर त्या क्लीन करून घ्या. भांडं क्लीन करून घ्या आणि त्याच्यामध्ये फ्रेश नवीन पाणी भरलं पाहिजे, तुमचा चारा टाकून झाल्यानंतर. त्यामुळे चारा टाकल्यानंतर प्राण्यांना पाणी लागतं. तर त्यामुळे तोपर्यंत सुरुवातीला पाणी भरून घेऊ नका. पहिला चारा टाका आणि त्याच्यानंतर पाणी भरा. तर ही गोष्ट करायची किंवा कारण सुका चारा खाल्ल्यानंतर पाण्याने सकाळी प्राण्यांना पाणी पाहिजे. त्यामुळे ते पाणी पिऊ शकतात. तर ही गोष्ट झाल्यानंतर आता ओला चारा कधी टाकायचा आहे? दुपारी 2 वाजता तुम्हाला मित्रांनो, तुमच्या प्राण्यांना तुम्ही ओला चारा टाकणं गरजेचं आहे. तर ओला चाऱ्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय? मका टाका, शेवरी टाका, सोबाबूळ टाका किंवा त्याच्याबरोबर आपला मेथी घास आहे तो टाकू शकता. DHN 610 व्हरायटी आपली आहे ती टाकू शकता. आता आपण दुपारी जरा प्राण्यांना बाहेर सोडलेले काही बोकड पालन करत होतो आपण त्यावेळेस. प्राण्यांना थोडंसं बाहेर सोडायचो आपण बोकडांना. त्यावेळेस त्यांचं हे जे बाहेर गव्हाण तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना चारा टाकत होतो. त्यामुळे बाकीच्या प्राण्यांना आपण ओला चारा आतमध्ये शेडमध्ये टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही 2 वाजता गोष्ट करायची. तोपर्यंत तुम्ही काय टाकायचं नाही. आता 2 नंतर प्राण्यांना थोडासा गॅप देणं गरजेचं आहे. कारण 2 वाजता प्राणी काय करतील, सगळा पटपट, पटपट चारा खाऊन घेतील आणि त्याच्यानंतर थोडेसे शांत बसतील. शांत बसतील का? तर त्यांना रवंथ करायचं असतं. रवंथ करायलाही प्राण्याला वेळ मिळायला पाहिजे. कारण आपण सुका चारा जो दिला होता तो सकाळी 10 वाजता दिला होता. 10 नंतर 2 वाजेपर्यंत त्यांना रवंथ करायला वेळ मिळालेला असतो खाऊन. त्यामुळे तो सकाळचा रवंथ झालेला असतो. तर त्यानंतर दुपारी 2 वाजता दिल्यानंतर परत त्यांना 5 वाजेपर्यंत रवंथ करायला वेळ द्यायचा आहे. 5 वाजेपर्यंत रवंथ करतात ते. परत 5 वाजता फार्मवर जा तुम्ही, शेडवर जा आणि पहा तुम्ही सर्व प्राण्यांच्या समोरच्या गव्हाणींमधलं मोकळं झालंय का? जर मोकळं झालं नसेल, म्हणजेच त्यांनी सगळं क्लीन केलं नसेल, खाल्लं नसेल, तर चारा राहू द्या म्हणजे त्यांना थोडक्यात भूक नाहीये. जर त्यांच्यासमोर चारा राहिला नसेल, क्लीन झाला असेल, तर त्यांना 5 वाजता थोडासा तुम्ही परत एकदा ओला चारा टाकणं गरजेचं आहे. जो ओला चारा टाकलेला आहे त्यातलाच तुम्ही परत आता एक्स्ट्रा अजून थोडासा ओला चारा टाका, की त्याचा अर्थ काय आहे, तर प्राण्यांना अजून थोडी जास्त भूक लागलेली. तर पाहून-पाहून ज्या प्राण्यांना भूक लागलेली आहे, त्या प्राण्यांच्या समोर थोडा-थोडा ओला चारा तुम्ही परत एकदा 5 वाजता थोडा-थोडा टाकू शकता. जास्त टाकायची गरज नाहीये. ठीक आहे. तर 5 वाजता ओला चारा टाकल्यानंतर परत 2-3 तास प्राणी रवंथ करतात. तिथून पुढे रात्रच पडली त्यांना रवंथ करायला. हे रवंथ करून झाल्यानंतर परत आता यायचे तुम्ही शेडवर 7 वाजता. हे 2-2 तासाचा गॅप आहे बघा मित्रांनो. 2-3 तासाचा गॅप आहे. 7 वाजता संध्याकाळी आल्यानंतर काय करायचंय? तुमचा जो प्राणी असेल, जो एक्स्ट्रा बोकड वगैरे असेल कोणी, त्याला एक्स्ट्रा खुराक देताय तुम्ही किंवा कोणता प्राणी आहे त्याच्यावर उपचार पण संध्याकाळी करताय. तर त्या प्राण्यांवर लक्ष द्यायचं आपल्याला. आणि त्याचबरोबर लहान करडं जे आहेत, तर लहान करडांना आपल्याला शेडमध्ये सोडायचंय. कशासाठी? तर लहान करडांना परत शेळीचं दूध पिण्यासाठी आपल्याला परत लहान करडांना सोडायचंय. कारण आपण 2 टाईम दूध पाजत असतो, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे परत लहान करडांना शेळ्यांच्या कप्प्यामध्ये सोडा. ज्या शेळ्यांकडे ज्या शेळ्या नव्याने डिलिव्हरी झालेल्या आहेत, त्या शेळ्यांवर आपल्याला लक्ष देऊन परत करडे तिथे पाजणं गरजेचं आहे. लहान करडांना शेळीच्या जवळ जाऊन शेळीला पकडून धरणं जरा गरजेचं आहे. त्यावेळेस ती शेळी करडाला व्यवस्थित दूध पाजते. पण हे सगळ्या शेळ्यांबद्दल तुम्हाला मी सांगितलं करावं लागत नाही. तर ही गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जसं सांगितलं आता हा बोकड पहा आपण. या बोकडावर आपण स्पेशल लक्ष देतोय ते कशासाठी? तर हा जरा बकरीसाठी बनवतोय आपण बोकड. तर त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा खुराक आपण म्हणजे भरड देतोय पहा तुम्ही. याच्यामध्ये आता पेलेट फीड देत नाही. पण सकाळी पेलेट फीड दिलं याला. त्याच्यामुळे संध्याकाळी आपण जरा ह्याला भरड देतोय, की 2 टाईम जरा त्यांना पचवायला बरं पडतं. त्यामुळे संध्याकाळी आपण ह्याला पेलेट फीड देतोय. सॉरी भरड देतोय. तर त्याच्यावर जो अधिक ज्या बोकडांवर आपण लक्ष देतोय त्या बोकडांना खुराक देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अजून आहे ती म्हणजे आपले जे प्राणी तुम्हाला बोललो, की ज्यांच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. काही प्राण्यांचा 12 तासानंतरचा डोस असतो. तर तो 12 तासाचा नंतरचा डोस जो आहे, तो आपल्याला उपचाराच्या दरम्यान आता द्यायचा आहे. सकाळी एक दिलेला असतो, संध्याकाळी द्यायचा आहे. टॉनिक आपण काही दिवसातून एकदाच देतोय. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी आपण दिलेले. तसा जर डोस आहे, काही इंजेक्शन आहेत, काही गोळ्या आहेत, त्या 12 तासाच्या गॅपनंतर द्यायच्या असतात. तर त्या 12 तासाच्या गॅपनंतर देणं गरजेचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर 7 वाजता आपलं फार्मचं काम सगळं संपलेलं असतं. पण एक शेवटची गोष्ट राहिली ती म्हणजे काय? तुम्हाला जी नोंदवही दिलेली आहे मी, तर ती नोंदवही घ्यायची आणि त्या नोंदवहीमध्ये तुम्हाला काही गोष्टी एंटर करायच्यात, लिहायच्यात, नोट डाउन करायच्यात. त्या कोणत्या आहेत? तर तुमच्या फार्मवर आज कोणत्या-कोणत्या गोष्टी घडल्या? कोणती शेळी आपण फीट केलेली आहे? हिटवर कोणती आलेली आहे? तिला फीट केली आहे? कोणत्या बोकडाकडून फीट केलेली आहे? ह्या गोष्टींची नोंद तिथं ऑलरेडी त्यांना तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रक्चर.
त्या स्ट्रक्चरमध्ये त्या फाईलमध्ये भरा. कॉम्प्युटरवर टाईप करत असेल तर तिकडे, किंवा जर नोटबुकमध्ये लिहत असाल, वहीत लिहत असाल तर वहीमध्ये लिहून घ्या. त्या गोष्टी लिहून घ्यायच्यात. त्याचबरोबर कोणत्या प्राण्याचा डोस चालू केलेला आहे आज आपण नवीन टॉनिकचा वगैरे, किंवा कोणत्या प्राण्याला नवीन एक्स्ट्रा खुराक देणं गरजेचं आहे ते चालू केलेलं आहे, त्याची नोट डाऊन करून घ्या. की डेटवर ती लिहून घ्या की प्राण्याला आपण खुराक द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर दुसरा कोणता प्राणी आहे त्याला उपचार करताय तुम्ही, इंजेक्शन चालू केलेले आहेत, आजारी पडला होता तर त्याच्यामुळे दिलेल्या औषधाची नोंद करून घ्या. तर ह्या गोष्टी नोट नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला कळतं की कारण तुमच्याकडे आज 3-4 प्राणी असतील काय वाटणार नाही. पण उद्या जेव्हा प्राणी वाढतील त्यावेळेस तुम्हाला हे करणं अवघड होऊन जाईल. कारण प्राण्यांच्या आपण कानामध्ये टॅग मारलेले असतात. त्या टॅगच्या नंबरप्रमाणे ह्या प्राण्यांची डेटा सगळा एंटर करून घेणं, लिहून घेणं गरजेचं आहे. तर ह्याचा फायदा पुढे जाऊन जेव्हा आपण पाहतो, की अरे ह्या प्राण्याला आपण एवढा फीड चालू केलं, खुराक चालू केला एवढ्या दिवसांच्या काळामध्ये, पण त्याचं वजन वाढ काय आपल्याला पाहिजे तेवढी काही मिळाली नाही. पण दुसऱ्या प्राण्याची जर पाहिली तर ह्याची वजन वाढ चांगली मिळाली. त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं, की हा प्राणी आहे तो बाबा एवढं वेट गेन देत नाहीये, किंवा दुसरा प्राणी आहे तो चांगले वेट गेन देतोय, तुलनात्मक जर आपण विचार केला तर. तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि त्याच्यानुसार आपण त्या प्राण्यांचा डाएट ठरवतो, कोणाला किती खुराक द्यायचा आहे, ह्या गोष्टी ठरवत जातो. तर ही सर्व थोडक्यात मित्रांनो आपल्या शेळीपालनाची दिनचर्या होती. तर थोडक्यात लोकांचे प्रश्न काय असतात ह्याच्याबद्दल? तुमचे काय प्रश्न असू शकतात? आणि लोकांचे बऱ्याच मी आजपर्यंत जेवढं बोललो, त्या लोकांचे ह्याबद्दल काय प्रश्न आहेत ते आपण घेतोय. लोकं बोलतात वेळापत्रक मग काय काटेकोरपणाने पाळणं गरजेचं आहे का? की भले तुम्ही जरी मी आज शिवारचं सांगितलं, तर तुम्ही असंच पाळणं गरजेचं आहे का? तर असं काही नाही मित्रांनो. तुम्ही तुमचं स्वतःचं वेळापत्रक बनवा. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसा टाईम ॲडजस्ट होतोय, तशा पद्धतीने तुमचं तुम्ही वेळापत्रक बनवलं तरी चालतंय, पण वेळापत्रक बनवलं पाहिजे. काटेकोरपणाने पाळणं आहे का नाही ते तुमच्यावर आहे. आता तुम्हाला जसं जर तुम्ही काटेकोरपणाने पाळलं तर तुम्ही बाकीच्या कामांसाठी फ्री राहाल. त्यामुळे एक शिस्त राहते कामामध्ये आणि ती शिस्त असणं गरजेचं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 एवढाच टाईम आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 3 ते 4 वेळा फक्त फार्मवर जायचं आहे. तेवढ्या गोष्टी आपण म्हणजे पॉसिबल आहे मला वाटतं. जर व्यवसाय बिझनेस करतोय तर त्याच्यासाठी एक अशी शिस्त लावणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. कारण कोणताही बिझनेस पहा त्याच्यामध्ये एक सिस्टम असते, प्रोसेस लाईन बसवलेल्या असतात. त्यावेळेस त्या बिझनेसचा आउटपुट आहे ते त्या लेव्हलवर वाढतं. त्यामुळे तसं बिझनेस आणि प्रोसेसेस जर असतील आपल्या बिझनेसमध्ये प्रोसेस आणि सिस्टममध्ये जर एखादी गोष्ट टाकली असेल, तर तिचं आउटपुट हे आपल्याला तेवढ्या पद्धतीने मिळणार आहे. हा मॅनेजमेंटचा फंडा आहे. मॅनेजमेंटमध्ये हे शिकवले जातात. त्याच गोष्टींचं मॅनेजमेंट आहे ते आपण आपल्या फार्ममध्ये इन्क्लूड करतोय. त्याच्यानंतर लोकांचा दुसरा एक प्रश्न असतो, की दिवसातून नक्की किती वेळा चारा द्यायचा आहे म्हणजे? तर त्यासाठीच आपलं हे वेळापत्रक होतं मित्रांनो. तर दिवसातून तुम्हाला मी पाहिलं असेल 3 वेळा चारा दिलेला आहे आपण. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी-सकाळी आहे तो आपण सुका चारा दिलेला आहे. सुका चाऱ्यामध्ये तुम्ही काहीही देऊ शकता. तूर भुसा द्या, ज्वारीचा कडबा द्या, त्याचबरोबर भुईमुगाचा पाला द्या, सोयाबीनचा भुस्सा द्या. जे काही तुम्हाला शक्य आहे, जे तुमच्याकडे पॉसिबल आहे, आपण जे पाहिलेलं आहे चारा व्यवस्थापन किंवा चारा नियोजनाच्या व्हिडिओमध्ये, त्यातला कोणता चारा तुम्ही घेतलाय, तुम्ही मला पाठवला आहे WhatsAppच्या ग्रुपवर, की कोणता चारा देणार, तो चारा तुम्ही द्यायचा आहे तुमच्या प्राण्याला. त्याच्यानंतर सुक्का चारा दिला हा. आता त्यानंतर ओला चारा किती वाजता सांगितला आपण? सकाळी सुका चारा 10 वाजता दिला. ओला चाऱ्याला गॅप दिला 2 ते 3 तासमध्ये आणि त्याच्यानंतर आपण पुढे 2 वाजता पुन्हा ओला चारा टाकलेला आहे. ओला चारा टाकल्यानंतर हा ओला चारा आपण पोट भरून टाकलेला आहे प्राण्यांना. तो किती तास पुढे 3 तास गॅप दिला प्राण्यांना खाऊन वगैरे रवंथ करायला आणि 5 वाजता परत फार्मवर जाऊन आपण पाहिलं की ओला चारा संपला आहे का प्राण्यांचा. जर पूर्णपणे संपला असेल तर त्याचा अर्थ आहे की प्राण्यांना अजून भूक लागलेली आहे. तर थोडा परत जेवढा टाकलाय तेवढा त्याच्या निम्मा पण नाही टाकायचा. ऑलरेडी जेवढा 2 वाजता टाकलेला आहे त्याच्या निम्मा पण आहे. त्याच्यापेक्षा थोडासा कमी टाका. हळू आपण वाढवू शकतो, पण चाऱ्याची नासधूस करू नका. तर थोडासा ओला चारा परत टाकू शकतो आपण. तो ओला चारा टाकला तर ते परत प्राण्यांना ज्यांना भूक आहे ते खातील. जसं-जसं तुम्हाला कळेल हळू त्या गोष्टी कळतील, की एखाद्या प्राण्याच्या समोरचं गव्हाण जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालेले असते. त्याचा अर्थ काय त्याला अजून भूक लागलेली आहे थोडीशी. त्याच्यासमोर थोडासा आपण परत चारा टाकू शकतो आणि हा चारा आहे तो परत 7 वाजेपर्यंत प्राणी रवंथ करतात आणि 7 वाजता मग आपण परत त्याच्या फार्मवर जातो. जे काही बाकीच्या प्राण्यांच्या बाकीच्या राहिलेल्या गोष्टी कंप्लीट करतो. तर तुम्ही पाहिलं 3 वेळा आपण हा ओला चारा देतोय. तर दिवसातून किती वेळा द्यावा? 3 वेळा सफिशियंट आहे. प्रत्येक वेळेस सारखं थोडं-थोडं जाऊन टाकणं काही गरजेचं नाहीये. आता खुराक कोणत्या वेळेस द्यावा हे एक डिबेटेबल आहे. बरेच वेळा लोकांचा गोंधळ होतो, की अरे सकाळी खुराक देऊ का बाबा संध्याकाळी खुराक देऊ? कोणता खुराकाचा टायमिंग चांगला आहे? तर मी लोकांना सांगतो, की हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण का? तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळणार आहे, मुळात खुराक दिल्यानंतर थोडासा प्राण्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडा वेळ कधी मिळेल तुम्हाला? आता मला सकाळी वेळ असतो. तर सकाळी मी प्राण्यांना खुराक टाकतो. सकाळी टाकल्यामुळे प्राण्यांना सकाळी भुकेच्या तावामध्ये त्यांना खुराक पण चांगला पचून जातो. त्यामुळे सकाळी 8 ते 10 पर्यंत प्राणी चांगला खुराक खातात. त्यामुळे सकाळी खुराक देतो. काही प्राणी आहेत
ते काही प्राणी आहेत त्यांना एक्स्ट्रा डाएट सुरू केलेलं आहे. त्यामुळे एका टायमिंगला एवढा देणं परवडत नाही. कारण प्राण्याला तो पचणार नाही. त्यामुळे संध्याकाळी पण आपण थोडासा टाकू शकतो. म्हणजे त्यावेळी संध्याकाळी, सकाळ-संध्याकाळ असं कॉम्बिनेशनमध्ये पण टाकू शकता. जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी टाका, संध्याकाळी टाकलं तरी चालू शकतं. पण संध्याकाळी प्राण्यांचं पोट भरलेलं असतं खाऊन वगैरे, त्याच्यामुळे मी संध्याकाळी प्रिफर करत नाही. संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर संध्याकाळी दिलं तरी चालू शकतं. हे तुमच्यावर आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला ही वैयक्तिक गोष्ट आहे, की जसं तुम्हाला वेळ मिळेल, प्राण्यांवर लक्ष द्यायला वेळ मिळेल, त्यावेळेस तुम्ही खुराक टाकू शकता. तर मित्रांनो, हे सर्व लोकांचे प्रश्न होते. आता त्याच्यानंतर आजचे तुमचे टास्क काय? थोडक्यात मी सांगितले, आज तुमच्या सोयीप्रमाणे तुमचं वेळापत्रक बनवायचं आहे आणि तुम्हाला पाठवायचं आहे. कारण आता तुम्ही म्हणाल, "अहो, अजून काही सुरुवात नाही आणि तुम्ही वेळापत्रक पाठवायला लावताय." हो मित्रांनो, गरजेचं आहे. कारण का? जर तुम्ही आजचं हे वेळापत्रक पाठवू शकला मला, तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही ह्याच्या आधीच्या सर्व टास्क कंप्लीट केलेले आहेत, प्रत्येक व्हिडिओच्या. कारण त्याशिवाय तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यात तो येणार नाही की वेळापत्रक बनवावं. त्यासाठीच हा व्हिडिओ लवकर घेतलेला आहे मी, इन्क्लूड केलेला आहे लवकर, की जेणेकरून सुरुवातीच्या तुमच्या टास्क आहेत, त्यामुळे चाऱ्याचं नियोजन तुम्ही बनवलेलं आहे. शेडसाठी भेटी द्यायच्या फार्मची लिस्ट काढलेली आहे. त्याच्यानंतर फीडिंगसाठी कोणतं द्यायचं ते ठरवलंय तुम्ही. प्राणीची खरेदी कशी करायची ह्या गोष्टी तुम्हाला आता माहिती आहेत. कोणत्या वयाचा प्राणी खरेदी करायचा. तुम्ही टास्कमध्ये ह्या कंप्लीट केलेल्या आहेत. ज्यांनी केलं नाही त्यांनी प्लीज पाठवा या. तुमची उत्तरं पाठवा. मी वाट पाहतोय तुमच्या उत्तरांची. त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे तुमचं वेळापत्रक बनवा सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या गोष्टींचं. कारण ज्या व्यवसायामध्ये जाणार आहोत, त्याचा प्लॅन आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे आता सध्या आपण प्लॅनिंगच्या फेजमध्ये, नियोजनाच्या स्टेजमध्ये आता आपण आहे. तर ते नियोजन सगळं आता क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण हे आपल्याला 100% आपलं नियोजन क्लिअर असेल ना मित्रांनो, तर ते फॉलो करायला अवघड जात नाही. पुढच्याही गोष्टी सोप्या बनून जातात. त्याच्यामुळे तुमचं वेळापत्रक मला पाहिजे आहे. तुम्ही तुमचं वेळापत्रक बनवा आणि आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर आहे ते पाठवा. मी तुमच्या वेळापत्रकाची खरंच वाट पाहतोय. जसं प्रत्येक तुमच्या टास्कची वाट पाहत असतो आणि त्याच्यात मला काही सूचना करायची असेल तर मी नक्की सूचना करेन. तुमच्या कोणाचं छान असेल तर मी डेफिनेटली त्याला रिप्लायही करेन, की छान आहे हे वेळापत्रक तुम्ही फॉलो करू शकता. मला आवडेल तुमच्या वेळापत्रकाची वाट पाहतोय. आजचा व्हिडिओ छोटा होता, कारण विषय छोटा होता पण महत्त्वाचा विषय होता. भेटूया आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.